नमस्कार. आवाज मराठीच्या या साप्ताहिक बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय आपली खास सिरीज जुम्मे के जुम्मे. सुरुवातीलाच तुम्हा सर्वांना नुकत्याच सुरू झालेल्या नवीन हिजरी सणाच्या म्हणजेच इस्लामिक नववर्षाच्या शुभेच्छा. हे नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि सलोखा घेऊन येऊ हीच सदिच्छा. तर दर शुक्रवारी महाराष्ट्र आणि देशभरातील मुस्लिम समाजातील घडामोडी, यशोगाथा आणि सलोख्याच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजातील सकारात्मकतेचं दर्शन घडवणारी ही आवाज मराठीची एक खास सिरीज आहे. चला तर मग नजर टाकूया या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्यांवर. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस इथे एका पिकअप गाडीला भीषण अपघात झाला. गाडी थेट विहिरीत कोसळली आणि मोठा हाहाकार उडाला. अशा कठीण प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या इरफान मुजावर या तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट पाण्यात उडी मारली. एका लहान मुलासह त्याने आणि गावकऱ्यांनी मिळून तब्बल 8 जणांचे प्राण वाचवले. त्याच्या या धाडसाचं सगळीकडे कौतुक होतंय. दुसरीकडे काश्मीरमधील पुलवामा इथल्या मुसादिक बशीर या तरुणाची कहाणीही तितकीच प्रेरणादायी आहे. कडाक्याच्या थंडीत आणि कडक उन्हाळ्यात रस्त्यावर राहणाऱ्या बेघर लोकांसाठी मुसादिकने शेल्टर होम सुरू केलंय. बेघरांना शोधून त्यांना सुरक्षित निवारा आणि मायेची ऊब देण्याचं मोलाचं काम ते करतायत. निसर्गाप्रती कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीची अशीच एक महत्त्वाची बातमी कोकणातून म्हणजेच चिपळूणमधून समोर आली आहे. सध्या पावसाने दडी मारल्यामुळे सगळीकडे पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहिलंय. या कठीण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील उक्ताड बायपास रोडवरील इस्तिमा मैदानात हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत पावसासाठी विशेष नमाज अदा केली आणि अल्लाहकडे सामूहिक दुआ मागितली. नैसर्गिक संकटाच्या वेळी संपूर्ण समाजाने एकत्र आलं पाहिजे असा संदेश त्यांनी दिला. न्यायसंस्थेकडून एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील न्यायालयानं मॉब लिंचिंग प्रकरणात कठोर पाऊल उचलत तब्बल 14 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडितांना न्याय मिळाला असून समाजात कायद्याचा धाक निर्माण होण्यास मोठी मदत होईल. महाराष्ट्रात ऐतिहासिक शहर दौलताबाद इथं सकल मुस्लिम युवक संघटनेतर्फे राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये संविधानाची मूल्य रुजवणं हा होता. राज्यातील शेकडो तरुणांना यामध्ये लोकशाही आणि सामाजिक जबाबदारी यावर मार्गदर्शन करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुनील आंबेकर यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलंय. भारतीय मुस्लिमांनी सांस्कृतिक आदर्शांसाठी इंडोनेशियाकडे पाहावं असं त्यांनी म्हटलंय. इंडोनेशियामध्ये मुस्लिम बहुल समाज असूनही त्यांनी तिथल्या इतर धर्मियांशी कसा सुरेख समन्वय साधलाय याचा संदर्भ आंबेकर यांनी दिला. तिकडे आसाममधील युवा फोटो जर्नलिस्ट हाफिज अहमद याने मोठी मजल मारली आहे. त्याच्या एका उत्कृष्ट आणि बोलक्या फोटोग्राफची दखल थेट BBC या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित माध्यम संस्थेने घेतली आहे. साहित्याच्या प्रांतातून नाशिकमधून एक बातमी आहे. नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध उर्दू कवी आणि शायर बशीर बद्र यांना संगीतमय आणि साहित्यिक आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमातून मराठी आणि उर्दू भाषेतील सलोखा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली. केरळमधील वायनाड इथून फुटबॉल वेड्याची एक भन्नाट बातमी आली आहे. ओमर अली या अर्जेंटिना फुटबॉल टीमच्या कट्टर चाहत्याने चक्क आपलं संपूर्ण घरच अर्जेंटिनाच्या निळ्या आणि पांढऱ्या रंगात रंगवलंय. त्याचं हे घर सध्या सोशल मीडियावर आणि संपूर्ण केरळमध्ये कुतूहलाचा विषय बनलाय. तर जुम्मे के जुम्मेच्या आजच्या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या भागातल्या अशा काही सलोख्याच्या, शौर्याच्या आणि यशाच्या कहाण्या असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटू जुम्मे के जुम्मेच्या पुढच्या भागात नव्या बातम्या आणि नव्या घडामोडींसह. धन्यवाद.